वारा आज झिंगला, माझ्या नावान बांधलाय बंगला, पुरा कोली वारा आज झिंगला. माझ्या नावान बांधलाय बंगला, पुरा कोली वारा आज झिंगला, माझ्या नावान बांधलाय बंगला, पुरा कोली वारा आज झिंगला. शिभी आला फुटना मन छेडतय गावांच्या पोरे. या पोराची तर आले भारी, कसं झिंगलाय भर दुपारी. धड मी शिभी आला फुटना मन छेडतय गावांच्या पोरे. सुखा झोल्याचा खनाले जंगला, उरा कोली वारा आज झिंगला. संत अँड्रू गुरु यांच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्ताने संत फ्रान्सिस गुरूचा लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्ताने देवाचा आभार. त्या समय सर्वस्वी पूर्वज घडला त्याच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रेमबंधूंनो, आज आनंदाचा दिवस आहे. लग्नाचे 25 आणि 50 वर्ष आपल्या घरच्या भाषेमध्ये खायची गोष्ट नाही. कितीतरी गोष्टी तुम्ही अनुभव घेतले असतील. देवाच्या आभार मानण्यासाठी आभाराचा दिसा आहे. जेव्हा माझी 25 वर्षे पूर्ण झाली, फादरांच्या बरेच वर्ष पूर्ण झालेले आहेत, की तो आनंद असतो. पूर्वी माझं लग्न कधी होणार, फादर कधी होणार असं फक्त लग्न झालं, तुमचं आम्ही फादर झालो, एका मागून एक वर्ष फटाफट होत गेली आणि तुम्हाला कडू गोड अनुभव आले असते. कधी कडू अबोला, कधी छान प्रेमाचा उच्चार गाठला,
कधी थोडंसं भांडण, कधी थोडंसं गैरसमज, कधी मारलेली आहे, कधी वारा वाटलेला आहे, कधी ते गीत काढून दिलेले आहे. या सगळ्या रंगीबेरंगी जीवनामध्ये देवाचे आभार मानतो. आणि असा दिवस तुमचा दिवस आहे. लग्नाचे 25 वर्ष आणि 50 वर्ष जे आहे, त्याबरोबर दुर्दैवाने काही आपल्यापैकी पार्टनर मरण पावलेले आहेत. आजारामुळे सध्या कोणत्या गोष्टीमध्ये त्यांचं सुद्धा स्मरण करूया. आणि आज आम्ही सर्व भागाच्या वतीनं मी तुमचा अभिनंदन करत असताना तुमच्या प्रत्येकासाठी, तुमच्या मुलाबाळासाठी, तुमच्या धंद्यासाठी प्रार्थना करत आहे. आता निसामध्ये आभाराची आपण तयारी करण्यासाठी क्षणभर शांत राहूया आणि मोठ्या नम्रतेने आपल्या पापांची आपण कबुली करू. सर्वशक्तिमान परमेश्वरावर व तुम्हाला बहिणीजवळ विनोद करतो की कर्मणाने, शब्दाने, कृत्याने, वैद्याने मी फार पाप केले आहे. माझा अपराध फार मोठा अपराध. मुळे तुम्हाला मरिया सदोदूत मी करतो की माझ्यासाठी आपण परमेश्वराजवळ प्रार्थना. सर्व परमेश्वरावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करो. आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
परमेश्वर याने तुला जे अनुशासन दाखवून दिले आहे ते पाळ, त्याच्या मार्गाने चाल आणि मोशेच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्याचे नियम, आज्ञा, निर्णय आणि निर्बंध पाळ. म्हणजे जे काही तू करशील त्यात आणि जिकडे तू जाशील तिकडे तुला यशप्राप्ती होईल. आणि जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष ठेवेल आणि माझ्या समोर सत्याने आणि जिवेभावे चालेल तर इस्रायलच्या गादीवरील तुझ्या राजघराण्याचा कधी अंत होणार नाही. हे माझ्या संबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखेल. नंतर दावीद मरण पावला आणि त्या दावीदला मूठमाती केली. दावीदने इस्रायलावर 40 वर्ष राज्य केले. 7 वर्ष हेब्रोनात आणि 30 वर्ष येरुशलेमात राज्य केले. मग शलोमोन आपला बाप दावीद याच्या गादीवर बसला. त्याने आपल्या राजास चांगली बळकटी आली. प्रभूचा शब्द. प्रतिष्ठा स्तोत्र. प्रतिसाद. प्रभू तू सर्वावर प्रभुत्व करतोस. हे परमेश्वरा, आमचा पिता, इस्रायल याच्या देवा, तू सदा सर्व काळ धन्य आहे. प्रतिसाद. हे परमेश्वरा, महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि वैभव ही तुझीच. आकाशात आणि पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व तुझेच. प्रतिसाद. हे परमेश्वरा, राज्यही तुझेच. तू सर्वांवर श्रेष्ठ आणि उन्नत आहेस. धन आणि मान तुझ्यापासून प्राप्त होतात. प्रतिसाद. तू सर्वांवर प्रभुत्व करतोस. सामर्थ्य आणि पराक्रम तुझ्याच हाती आहेत. लोकांना थोर करणे आणि सर्वांना सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे. प्रतिसाद. जयघोष. खाली कोसळले. औषधासाठी गेलं, परंतु डॉक्टरांनी
वाटते आता काय. आणि ते मला आनंदाने सांगायचं फादर हा माझा क्रॉस आहे, जसं येशूने पुढे सॉंग घेतला तसं मी घ्यायला तयार आहे. अनेक लोकांनी सजेशन दिलेले होते की त्याला जर हळूहळू कमी खायचं दिलं तेवढं खाद्य भरून जाईल, असंही काही वेळा सजेशन दिलं होतं. पण त्या बाईने नाही, मी देवळामध्ये वचन दिलं आहे सुखात दुःखात आजारात तुझ्याशी मी एकनिष्ठ राहील. आणि माझ्या बंधू देवाची कृपा असे की काही वर्षभरानंतर काही महिन्यानंतर खूप औषध केल्यानंतर बरे झाले, आता फिरायला लागले, गाडी चालवतात आणि तुम्ही एकत्र चांगला संसार करतात. माझ्या बंधू इंग्रजीमध्ये सांगितलं जाते मॅरेज इज नॉट बेड ऑफ रोजेस. त्याचं मराठीमध्ये की लग्न म्हणजे काय खाणं पिणं मजा करणं सेक्स करणं सगळं आहे, मजा मजा नाही आहे. लग्नामध्ये खूप आव्हान आहे, खूप चॅलेंजेस आहे. आणि या चॅलेंजेसमध्ये दोन स्वभाव एकत्र येऊन राहणं किती कठीण आहे. आम्ही भारताचं बरं आहे, 1-4 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष एकत्र असतो नंतर बदले होते. तुमचं तसं बदले होणार नाही. तुम्हाला एकदा देवाने होकार दिला आता 10 घातले किंवा आयुष्यभरासाठी शेवटच्या श्वासापर्यंत. एकेका संडे स्कूलच्या मुलांना फादरांनी साखरमध्ये स्वीकारायचं लग्नाच्या संदर्भात शिकवायचं होतं. त्या फादरांनी विचारलं मुलांना लग्न साखरेचं मला माहीत आहे का? हा माहीत आहे ना. लग्न साखर सुरुवात लागते, मग काय काय केलं जातं? तुम्ही हातात घालतात, अंगठ्या घालतात, फादर आशीर्वाद देतात. फादरला बरोबर या मुलांना सगळं माहीत आहे. फादरांनी मुद्दा विचारलं ते हातात कशाला घालतात वचन देताना, तर मुलं हसायला लागली. माझ्यासाठी कोणती नटखट पोरं होती ती जोर हसायला लागली. ते फादरला प्रश्न विचारला कशाने हसतात? त्याला विचारलं तुम्ही कशाला हसतात? तर तुम्ही हसतात, पण हातात हात देणं आणि तुम्ही हसतात काय प्रॉब्लेम झाला का? तर नाही म्हणे तुम्हाला माहिती आहे का फादर टीव्हीमध्ये कराडे होतो कराडे ते कराटेच्या मध्ये काय करतात हातात हात देतात. त्यानंतर मारामारी करतात. ही छोटी पोरं ऑब्झर्व केलं होतं की आपण एवढे हातात हात देतो त्यांना भांडण गैरसमज होतात. म्हणजे तुम्हाला दिलेल्या देवानी पत्नी किंवा पत्नी हे स्वीकारून 50 वर्ष एकत्र राहिलेले आहे. आपण भाषेमध्ये स्वीकार खायची वाट नाही आहे, 25 वर्ष राहिलेले आहे. अनेक वेळेला पुरुष स्त्रिया मला माहिती आहे विश्वसुद्धा कामाला जातो, काही क्षुल्लक कारणासाठी लग्न मोडायला येतात. काय आहे आणि काही सांगितलं घोरतात. आता घोरत्यामध्ये इंडियन पिनल कोड नाही आहे IPC किंवा कॅनडामध्ये घोरल्याला गट सोडता येत आहे. तो घोरतात ते जोर जोराने घोरतात, परंतु ऍडजस्टमेंट आहे, अंडरस्टँडिंग आहे, समजूतदारपणा आहे की ह्याद्वारे तुम्ही एकत्र आलेला आहात. आणि म्हणूनच मला तुम्हाला खास अभिनंदन करायचं आहे की देवाने तुम्हाला जी पार्टनर दिलेली आहे, जो पार्टनर दिलेला आहे त्याचा तुम्ही आमरण जीवनासाठी स्वीकार केलेला आहे. अनेक वेळा आम्हाला फादरांना वाटतं इंग्रजीमध्ये दुसरे एक वाक्य आहे ग्रास ग्रीनर द अदर साइड, याचा अर्थ गवत भाषांतर केलं तर त्याबद्दल बरं आहे असं प्रत्येकाला वाटतं. तुम्हाला वाटतं कशाला लग्न केलं फादर झाले असते तर किती बरं झालं असतं, सिस्टर झाले असते तर किती बरं झालं असतं. आम्हाला फादरला वाटते हे कशाला कटकट जो पाहिजे तो शिवाय देतो, मारवाय करतो, आर्ग्युमेंट करतो, त्यापेक्षा लग्न झालं तर बरं झालं असतं. आपण वाटतं इकडे बरं आहे, तुम्हाला वाटतं इकडे बरं आहे. घर में सेम कहाणी. आमचे काय सगळं दुःख आहे, आमचे काय प्रश्न आहे, तुमचेही प्रश्न आहे, पण 25 वर्ष एकत्र तुम्ही एका थाटामाटात राहिलेला आहात. देवाने तुम्हाला वचन दिलेल्याप्रमाणे तुम्ही वागलेला आहात. म्हणजे मला बघितलं आपल्याकडे आता सुद्धा आशीर्वाद दिला जाणार नाही. 25 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी ह्याच देवळामध्ये किंवा इतर लग्नासाठी बाहेर पुढील बाहेर असेल तर इकडे लग्नाला असेल दुसरं लग्न असेल, परंतु त्या दिवशी फादरांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. बायबलमध्ये एक सुंदर गोष्ट आहे की एकदा काही देवाने आशीर्वाद दिला तर चिरकाळ टिकतो. देव आपल्यासारखं 2-2 दिवसांनी देत नाही. देव जेव्हा आशीर्वाद देतो तेव्हा चिरकाळ टिकतो. आणि तुम्हाला देवाने दिलेला आशीर्वाद पत्र आहे जे आमच्या स्वर्गीय बाबा प्रार्थनेनंतर तुम्हाला दिला जातो. आता तर लग्न झाली एवढी लग्न झाली तुम्ही ऐकलं असेल कधी आमच्या स्वर्गीय प्रार्थनेनंतर आशीर्वाद दिला जातो की तुम्हाला मुलाची मुलं पाहण्याचं भाग्य लाभो. हा आशीर्वाद दिला जातो आणि मग तुम्ही मुलांची मुलं पाहण्याचं ज्याच्या पाहिलेलं आहे हे तुम्हाला आशीर्वाद मिळालेलं आहे.
आणि देवाचा आशीर्वाद चिरकाळ टिकत असतो. आणि म्हणूनच माझ्या बंधू भगिनींनो, आपल्याकडे देवाने दिलेला आशीर्वाद हा कधी परत एकदा जात नाही. देवाने दिलेला आशीर्वाद चिरकाळ टिकत असतो. आणि म्हणूनच मुलांचे मुलं पाहण्याचा भाग्य तुम्हाला लागो, आशीर्वाद देवाने तुम्हाला दिलेला आहे. आता काही ठिकाणी समस्या असतात, शारीरिक असतात, थोडंसं मानसिक प्रॉब्लेम असतात, याला व्यसन असतं. कधी कधी काही 2-3 महिन्यापूर्वी घरी बसलो होतो आमच्या घरामध्येच, आणि त्यांना माहिती नाही आले म्हणून, तर बसलो होतो, बाजूला भांडण झालं. तर मला वाटलं अरे आता पण भांडण होतं, तर पूर्वी भांडण व्हायची आहे लहान असताना, आता पण भांडण होतं, तर आता सगळे व्यवस्थित आहे, पण भांडण झालं. तर मग मी बघतो कोणाचं भांडण झालेलं आहे, तर नवरा खूप दारू आलेला आणि नवऱ्याला बायको मारत होती. बायको मारत होती तेव्हा तर जराने त्याने मला पाहिलं वाटलं, पाहिलं असं मला वाटतं. तो सांगतो की वेडा असो, शहाणा असो, दारुड्या असो न दारुड्या असो, शेवटी मी जो नवरा आहे ना, तो मला इतर प्रश्न शोक आहे. काय अनुभव, वेडा असो, शहाणा असो, दारू घेऊ, दारू नसो, पण मी शेवटी तुझा नवरा आहे ना, कधी तुला सोडला नाही का? तेव्हा अचानक माझ्या डोळ्यात पाणी आलं. बरोबर आहे ना, तुम्ही किती सॅक्रिफाईस करता, तुम्ही किती स्वतः जीवन जगण्यासाठी किती वेळ दिलेला आहे. आणि म्हणून माझ्या नंतर बघितली शेवटी तुम्ही जेव्हा दिमाग जाता, आता आपला विषय चालू आहे दिमाग जातं ना, दिमागला काही गोष्टी तुम्ही पॅकेज म्हणून घेता, पॅकेज म्हणजे काय, सगळ्या गोष्टी एकत्र घेतात ना. 12 कप कसे घेतात, उदाहरणार्थ 12 कप कसे घेतले तर 12 पैकी कुठलेले असते कदाचित, ते पॅकेज आहे ना. तुझ्या बरोबर जाऊ शकता का की हे तुटलेलं आम्हाला नाही पाहिजे, ते पॅकेज आहे. त्याप्रमाणे प्रत्येक बंदीमध्ये एक पॅकेज असं. मग काही चांगल्या गोष्टी आहेत, काही कमजोरी गोष्ट आहे. आता तुम्हाला बरं फुकट सोडलं ना, इच्छेमध्ये काय काय कमी आहे सांगा, एवढी मोठी लिस्ट पाहिजे. पुरुषाला सांगितलं, तिला सांगितलं, त्याच्यामध्ये काय काय कमी आहे, एवढी मोठी लिस्ट पाहिजे. म्हणजे प्रत्येकामध्ये सुख दुःख आहे, प्रत्येकामध्ये चांगल्या वाईट गोष्टी आहेत. आपले पोप फ्रान्सिस नेहमी सांगतात, सर्व गुण संपन्न बिशप नाही आहे, सर्व गुण संपन्न फादर नाही आहे, सर्व गुण संपन्न पती नाही आहे, सर्व गुण संपन्न पत्नी नाही आहे, पण सर्व गुण संपन्न आहे ना. कुठेतरी कमी जास्ती आहे की नाही, पण तुम्ही लग्नामध्ये ऍडजस्टमेंट केलेलं आहे, लग्नामध्ये तुम्ही कुठेतरी तडजोड केलेली आहे, लग्नामध्ये समज गैरसमजमध्ये तुम्ही गैरसमज समीकरण केलेलं आहे. अनेक वेळेला भांडण झालं असेल, मी नवीन लग्नाच्या वेळेला सांगतो, असं नाही वाटतं तुम्हाला की लग्नामध्ये भांडण होत नाही. तुम्ही आईवडिलांकडे पाहिलं असेल, आजूबाजूला भांडण होतात, पण संत पौल सांगतो, आश्चर्य मावळ्याच्या बद्दल तुम्ही समेट करा. आणि म्हणून माझ्या भगिनीनं जे वचन तुम्ही दिलेलं आहे त्याचं आपण नूतनीकरण करणार आहोत की सुखामध्ये, दुःखामध्ये, आजारामध्ये, आरोग्यामध्ये मी तुझ्याशी कनिष्ठ राहील. तुला सोडून शेवटच्या श्वासापर्यंत मी कुठे जाणार नाही. तर तूच माझं अर्धांगिनी आहेस, तू माझा अर्धांग आहे. मराठीमध्ये सुंदर शब्द आहे ना, अर्धांगिनी, अर्धांग. तू माझा अर्ध अंग आहे आणि मी तुझा अर्धांग आहे. आपण एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतो, कॉन्ट्राडिक्ट नाही करत, एकमेकाला सांभाळून घेतो, एकमेकाला एकत्र होतो. म्हणूनच शेवटी काय सांगितलं, देवाने जे जोडलं आहे ते माणसाने तोडू नये. ज्यापर्यंत आशीर्वाद मिळला, आम्ही सर्व फादर्सकडे आहोत, तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत की जसं देवाने तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टीला सुरुवात केली आहे, तुला आतापर्यंत 50 वर्ष आणि 25 वर्ष गोल्डन ज्युबिली आणि सिल्वर ज्युबिली आणलेला आहे, पुढेही या. देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल आणि नक्कीच तुम्हाला स्वर्गाच्या वाटेवर नेईल. तशी कृपा आशीर्वाद मिळावं. प्रार्थनेमध्ये विषयमध्ये आपण सहभागी होईल. आता पण जागेवर उभे राहूया. एकमेकाचे हात पकडा, हात ओके. आणि मी बोलतो पत्नी, फक्त पत्नी पुरुषाने, हे परमेश्वरा तू धन्य आहेस, तुझ्या चांगुलपणामुळे पत्नीचं नाव घ्या, हिला माझी पत्नी म्हणून स्वीकारले. आता स्त्रियांनी, हे परमेश्वरा तू धन्य आहेस, तुझ्या चांगुलपणामुळे त्याचं नाव घ्या, ह्यांना माझा पती म्हणून स्वीकारते. आणि दोन्ही एकत्र माझ्या माईक म्हणा, हे परमेश्वरा
तू धन्य आहेस. आमच्या जीवनातील सुख आणि दुःखाच्या प्रसंगी तू प्रेमाने आमच्या बाजूला उभा राहिलास. एकमेकाशी विश्वास राहण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आयुष्यभर सर्व दिवस परमेश्वराने तुम्हाला सुरक्षित ठेवू. संपन्नतेमध्ये तो तुम्हाला आधार देऊ. अडीअडचणीत तुमचे सांत्वन करू. तो तुमचे घर आशीर्वादाने आणि वरदानाने भरून काढू. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आता दोघांनी आपल्या अंगठ्या काढा, हातात धरा, समोरासमोर उभे राहूनच. हे प्रभू, या तुझ्या सेवकांच्या परस्पर प्रेमावर तुझा आशीर्वाद पाठव. त्यात वाढ कर. आपल्या प्रेमाची अनेक निष्ठेची खून म्हणून या अंगठ्यांना एकमेकाला दिलेल्या वचनाचा आठवण कर. लग्न साक्रामेंटाच्या कृपेत त्यांना सदैव वाढ होत राहो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हे प्रभू, तुझ्या सेवकांच्या परस्पर प्रेमावर तुझ्या आशीर्वाद घाल. ती पवित्र कर. या अंगठ्या त्यांच्या एकनिष्ठेचे चिन्ह बनव. त्याच्याद्वारे त्यांना एकमेकावर प्रेमाची आणि लग्न साक्रामेंटातील कृपेचे स्मरण हो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आता पवित्र हसत हसत करा. जोरदार टाळ्या वाजून एक वेळेस अभिनंदन करूया. थँक यू जीसस. प्रेज द लॉर्ड. ग्लोरीफाय युअर नेम. हालेलुया. आता आपण विश्वास लोकांच्या प्रार्थना घेणार आहोत. त्यामध्ये आपल्या दिवंगत स्त्रिया, पत्नी किंवा पती उत्तर असेल, हे प्रभू
अखिल ख्रिस्त सभेला मार्गदर्शन करणारे आपले पोप फ्रान्सिस, आपले मेंढपाल आर्च बिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप, फादर्स व सिस्टर यांना परमेश्वराने चांगले आरोग्य व शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू. हे प्रभू तुझ्या सेवकांच्या निष्ठेचे नूतनीकरण कर. लग्न सांगण्याद्वारे प्रभू येशूच्या आपल्याला विशेष आशीर्वाद मिळतो. लग्नाचा रौप्य व सुवर्ण महोत्सव साजरा करण्यास प्रभूने आपल्याला पुन्हा एकदा विधीसमोर आणले आहे. आपल्या सर्वांना चांगले आरोग्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तुझ्या सेवकांच्या निष्ठेचे नूतनीकरण कर. आपल्या सर्वांना मूलबळ देऊन देवाने आशीर्वाद दिले आहे. आपल्या मुलांना आणि नातवंडांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तुझ्या सेवकांच्या निष्ठेचे नूतनीकरण कर. आज आपण रौप्य व सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना आपल्यामधून आपल्या अगोदर जे मरण पावले आहे त्यांना स्वर्गीय सुख मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू तुझ्या सेवकांच्या निष्ठेचे नूतनीकरण कर. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया. यावेळेला आपण जे मरण पावले तुमच्या लग्न झालेली होती, जे आजारी आहेत, काहीला पिळलेले आहे, काही कारणास्तव काही ठिकाणी समस्या आहे, काही ठिकाणी गरिबी आहे. प्रभूने त्यांच्या विश्वासाला आशीर्वाद करावे. आणि आज संत अँड्रू ग्रुप यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस, संत फ्रान्सिस ग्रुपचा लग्नाचा 25वा वाढदिवस, पण ज्यांनी आपण प्रार्थना करायला सांगितले सर्वांसाठी प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझ्या प्रेमळ योजनेत कौटुंबिक जीवनाचा पाया घातला आहेस. तुझ्या सेवकांच्या प्रार्थना ऐकून घे. त्यांनी पवित्र कुटुंबाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेवटी तुझ्या स्वर्गीय निवासस्थानी आनंदाने सदा सर्व काळ तुझा गौरव करावा असे वरदान दे. ती प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. अर्पण केलेले अर्पण.
स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र ख्रिस्ताच्या घायल हृदयातून वाहणारे रक्त आणि पाणी हे आमचा रस असे नवजन्माचे चिन्ह आहे. आम्ही आवाज अर्पण करत असलेले आमच्या दानाचा स्वीकार कर. तुझी सर्व कृपादाने देऊन नवीन दाम्पत्यांना सिल्वर जुबली, गोल्डन जुबली, रौप्य महोत्सव आणि स्वर्ण महोत्सवाच्या वैवाहिक जीवनातील आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शास्त्र परमेश्वरा, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य सर्व आव्हानाने योग्य आणि आरामदायक आहे आमचे कर्तव्यच आहे का ख्रिस्ताद्वारे तुझ्या लोकांबरोबर नवीन करार केलास. तारणाच्या रस्त्यातून तू मानवाला कृपेची नवजोड म्हणून दिलीस. ख्रिस्ताबरोबर त्याच्या ऐक्य घडून आणून त्याला तुझ्या ईश्वरी जीवनात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या शाश्वत वैभवाचा त्याला वारसदार केलेस. कृपेच्या नवीन करणामध्ये हा प्रतिसंबंध लग्नाच्या नवीन करणात प्रकट झाला. हा प्रतिसंबंध पती-पत्नीच्या प्रेमावर शिक्कामोर्तब करतो आणि तुझ्या प्रीतीचा दैवी योजनामध्ये प्रतिबिंबित करतो. आणि म्हणूनच स्वर्गीय दरबारातील सर्व दूत, सर्व संत यांच्या निरंतर गुणगान सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो.
त्याच्या द्वितीय आगमनाची आम्ही वाट पाहतो. तुझे आभार मानण्यासाठी तुला या पवित्र आणि जिवंत बळी अर्पण करतो. तुझ्या सभेच्या भलीवन कृपादृष्टीने महा असे आम्ही विनवितो. त्याच्या जागमय मरणाने तू तुझ्याबरोबर समेटून आणण्याची उजविलीस. तुझ्या पुत्राच्या शरणे रक्ताने आमचे पोषण झाले असून आम्ही पवित्र आत्म्याने संपन्न झालो आहोत. आम्ही ख्रिस्ताचे एक शरीर आणि एक आत्मा व्हावे असे करतो. आम्हाला तुझ्या निवडलेल्या मुखांबद्दल विशेषतः नदी पवित्र देवमाता कुमारी मंदिर तिचा पती संत जोसेफ तुझे पवित्र दृश्य व गौरवशाली रक्त साक्षी संत गोंसालो गरासिया आणि सर्व संत यांच्याबरोबर आम्हाला वारसा मिळावा म्हणून तो आमचे तुला शाश्वत समर्पण करतो. तुझ्यासमोरील याच्या नित्य मध्यस्थीवर आणि अखंडित साह्यावर आम्ही विसंबून आहोत. हे प्रभू, आमच्या संकटाच्या घडीमुळे सर्व जगाला शांतीचे आणि तारणाऱ्याचे याचे वरदान प्राप्त व्हावे म्हणून आम्ही प्रार्थना करीतो. तुझा सेवक पोप फ्रान्सिस, जे बिशप फेलिक्स, सर्व बिशप वर्ग आणि याचे जग तुझे ख्रिस्त सभेसाठी निवडले सर्व यांच्यासह पृथ्वीवरील यात्रेपूर्वी ख्रिस्त सभेला श्रद्धेत आणि प्रीतीत दृढ कर. तुझ्या इच्छेनुसार तू बोलवल्या या तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐकून घे. हे दयावर कधी त्या जगभर विखरल्याच्या सर्व लेखांना करुणेने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधूंना आणि या जगाचा निरोप घेताना जे सारे तुझ्या कसोटीला उतरले होते त्यांना तुझ्या राज्यात प्रेमभावाने प्रवेश दे. आपल्या कुटुंबातील मृत भाविकांसाठी आपण प्रार्थना करूया. आपले प्रियजन आपल्यामधून निघून गेले आहेत त्यांची आठवण करूया. नक्कीच विश्वास वाढवूया की परमेश्वराच्या सानिध्यात आहेत व त्या परमेश्वराच्या सानिध्यातून ते आपल्यासाठी प्रार्थना व आशीर्वाद पाठवत आहेत. ज्या प्रभू ख्रिस्ताद्वारे पृथ्वीवर सर्व चांगल्या गोष्टींचा वर्षाव करतोस त्याच्याद्वारे तुझ्या राज्यात आम्हाला परिपूर्ण वैभवाचा लाभ मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताद्वारे हे सर्व संबंध देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तर मनाची आज्ञा ईश्वरी शिकवणारी प्रेरितो नाव गायनामध्ये धैर्यपूर्वक गातो.
त्यांच्यामधील प्रीती भावनेत वाढ कर. त्यांच्यातील शांतीचे बंधन भक्कम कर. म्हणजे आपल्या मुलाबाळांच्या प्रेमळ भाव विश्वास तुझा आशीर्वाद सदैव आस्वाद त्याने घेऊ दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. हे प्रभू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना म्हणाला असं तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या बापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तपेक्षा श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती आणि देण्याची कृपा कर. तुझे तिची वेळ असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांतीने वर्तन देवा. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाचे पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या वचनात बोलावण्यात आलेली धन्य प्रभो तुम्हाला
सर्व सोहळ्यामध्ये आपण सुख दुःखात
करत आहेत, कुटुंबासाठी विशेष कष्ट व प्रार्थना करत आहेत. सर्व पुरुषांना तो आशीर्वाद देतो. त्यांच्या जीवनाद्वारे आम्हाला सहाय्य प्राप्त, धीर प्राप्त, याद्वारे परमेश्वर तू त्यांना आशीर्वाद देतो. आम्ही त्या प्रार्थना केलेल्या सर्व प्रार्थना मान्य करून त्यांना सदैव सुखी, समाधानी, आरोग्याचे जीवन परमेश्वर बहाल कर. त्यांच्या साथीद्वारेच आम्हाला, आमच्या कुटुंबाला एक दिशा प्राप्त झालेली आहे. यासाठी परमेश्वर या सर्व पुरुषांना आम्ही आशीर्वादित करत आहोत. तुझ्या सामर्थ्याने भरत आहोत, तुझ्या आशीर्वादाने भरत आहोत, तुझ्या पवित्र आत्म्याच्या गुणाने भरत आहोत. विशेष करून पवित्र कुटुंबाची मध्यस्थी आमच्या सर्व पुरुषांसाठी व आमच्या स्वतःच्या कुटुंबासाठी मागत आहे. हालेलुया, 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 सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणावर येवो. जाणी पिकाच्या प्रेमामध्ये पुन्हा एकदा देवाचा आशीर्वाद म्हणून तुम्हाला प्रेम करण्यासाठी पाठवण्यात येत आहे. जुबलीची प्रार्थना. हे स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू, याच्या ठाई तू आम्हाला आत्म्याच्या हृदयात श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याच्या आमच्या हृदयात जी प्रेम भावनाची ज्योत प्रज्वलित केली आहे, त्याद्वारे आमच्यामध्ये तुझ्या स्वर्गीय राज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तनाच्या बीजाची सतत मशागत करणाऱ्या यामध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तनाची ही बीजे मावळतेच्या तसेच नवे आकाश, नवी पृथ्वी याची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करत, दुष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंतकाळ प्रकाशित हो. येत्या जुबली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि सर्व राज्यातील वैभव उदर तळमळ पुन्हा जागृत करो. त्याच कृपेद्वारे आपल्या नाणाराचा आनंद व शांती सर्व जगात पसरो. हे नित्यजीवी धन्य परमेश्वरा, सन्मान, गौरव सदा सर्वकाळ तुझाच आहे. आमेन. आजच्या दिवशी आपण एवढ्या मोठ्या संख्येने लग्न साखरविद्याचा रौप्य महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत. तर तुमच्या सर्वांचं आपण टाळ्यामधून खास अभिनंदन करूया. आमच्या परिवाराच्या वतीनं कॉंग्रॅच्युलेशन्स, शुभ हजारो साल. आणि आम्हाला जर जमत असेल तर गोल्डन जुबलीला तुम्ही बोलवा. तुम्ही तुमच्या 75 काय म्हणतात 75 डायमंड जुबलीला बोलवा, प्लॅटिनम जुबलीला बोला. तर माझ्या बरोबर तुम्हाला सांगितलं होतं की कुठून तर मी विषय पाहणार, पण इकडे होणारे विषय खूप आहे. तर तुम्हाला माहिती आहे की 29 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत आपल्या भारताचे सगळे विषय संत जॉन मेडिकल कॉलेज बँगलोर येथे सभेसाठी आहे. मला त्याच्या फोटो पाठवलेला आहे आणि तिथे आपले जॉन बाबा यांनी फोन केला होता. सगळे विषय तिकडे आहेत. त्यामुळे विषयपाणी तुम्हाला आपल्या विषयपाणी हार्दिक शुभेच्छा दिले. विषय फेलिक्स माचेडो, विषय थॉमस लाभरे आणि नवीन विषय झाले विषय माझे खास मित्र अमरावतीचे माझं विक्टर इकडे आहे. तर अमरावतीचे विषय पाहता यांनी सुद्धा वचन दिलेलं आहे. पाहुण्याला 2 दिवसापूर्वी विषय जॉन आयोजन करणार होते, त्यांनी सांगितलं तुम्ही तर या, कोणते विषय मिळाले नाही, पण होणारे खूप विषय पाहिजे. आपल्यामध्ये फादर आपले भूमिपुत्र जबाबदारी इकडे आहे त्यांची आणि आम्हाला विक्टर आलेले आहे. आपले आम्ही तिन्ही पदार्थ हजर आहोत. आता सर्व कॉलेजला गेलेले आहे. आमच्या वतीनं मी तुमचे आभार मानत आहे. थँक्यू फॉर कमिंग. आपल्याकडे तुम्ही सर्व इकडे मोठ्या संख्येने हजर झालेले आहात. जीव असा हीच आमची प्रार्थना. मे गॉड ब्लेस एव्हरीवन. प्रभूचे झाले बहु उपकार, भोग सामी उतराय. खरोखर आजच्या या सुंदर आणि भव्य दिवशी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याची उत्तरस्तुती करूया, त्याचे आभार मानूया. पण त्यानेच आजचा हा दिवस आपल्यासाठी नेमून दिलेला आहे, राखून ठेवलेला आहे.
लग्नाची सिल्वर जुबली आणि गोल्डन जुबली साजरी करणारे आपण सर्वजण खरोखर भाग्यवान आहोत. नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडली, दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम काठी अलगद बांधली, म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये. लग्नाच्या दिवशी आपल्या हृदयावर हात ठेवून तुमच्या मुलांची मुलं पाहण्याचं भाग्य तुम्हाला लाभू दे असा आशीर्वाद देणाऱ्या फादरांची आपण आज आठवण करूया, त्यांचे आभार मानूया, कारण त्यांच्या प्रार्थना आणि आशीर्वादानेच आपल्याला हे भाग्य लाभत असते. आणि आजच्या दिवशी आपल्याला लाभलेल्या वैवाहिक जीवनाच्या एवढ्या प्रदीर्घ कालावधीबद्दल आपल्या वतीने देवाचे आभार मानणारे आणि आपल्यासाठी पवित्र मिसा बलिदान साजरे करणारे आपले सर्व फादर्स या ठिकाणी उपस्थित, आपल्या पॅरिशचे प्रमुख धर्मगुरू फादर फ्रान्सिस डाबले, फादर रॉबिन गोन्साल्विस, फादर लुईस फर्नांडिस, आपल्या प्रेमापात्र आज इथे उपस्थित असलेले फादर व्हॅलेंटाईन पावकर आपले भूमिपुत्र आणि फादर विक्टर तुलो यांची मी आज आभार मानत आहे. आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आपण आभार मानत आहोत. तर मी विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ द्यायचे आहेत. फादर फ्रान्सिस डाबले आपण गाण्यावरून Father Robin Gonsalves, Father Pushpagupta Devan, Father Luis Fernandez. Thank you. यांचे पुष्पगुच्छ देऊन आपण आभार मानूया. फादर व्हॅलेंटाईन पावकर यांच्यावर पुष्पगुच्छ देऊन आभार मानूया. फादर विक्टर तुलो यांच्यावर पुष्पगुच्छ देऊन आभार मानूया. आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट बऱ्याचशी भोंगट मानलेली आहे की लग्न जर शेवटच्या श्वासापर्यंत टिकवायचं असेल तर काय महत्वाचं आहे, तर आपल्या एकमेकांवरील विश्वास, निष्ठा आणि समजूतदारपणा, अंडरस्टँडिंग. लग्न म्हणजे काय असतं, तर दोन जीवांचा खेळ असतो. राजा राणीचा मांडलेला भातुकलीचा खेळ असतो. एकमेकांशी जोडलेले ऋणानुबंध असतात. घराचे घरपण असते, दोघांनी विणलेले ते रेशीम घरटी असते. आणि म्हणून तो म्हणजे नवरा किती वेदना असला तरी तिने म्हणजे बायकोने त्याला सांभाळून घ्यायचे असते. आणि तिने बायकोने कसाही स्वयंपाक केला तरी त्याला मस्त म्हणायचे असते. तर आजचा आपल्यासाठी हा भाग्याचा दिवस आहे. आपल्या या आयुष्याच्या वाटेवर अनेक सुखदुःखाचे प्रसंग येतात, पण परमेश्वर आपल्याला सांभाळत असतो. आपल्या ग्रुपमधील आपलेच काही बंधू-भगिनी अर्ध्यावर गाव सोडून आपल्या जीवन साथीदाराला सोडून गेलेले आहे, त्यांची आपण आज आठवण करत आहोत. कुणाचं कोणापासून काही अडत नसते, आपल्याला हवं असतं कधी घडत नसते. आयुष्य ही नागमोडी वाट आहे. पुढून काय येतंय हे समोर गेल्याशिवाय कधी कळत नसतं. आपण सर्वजण एक कुटुंब आहोत. आपल्यातील कोणालाही पडलं नडलं तर आपण आपला हात पुढे करूया, त्याला आपल्या सोबतीने चालायला लावूया. सिल्वर जुबलीवाल्यांनी गोल्डन जुबलीकडे आणि गोल्डन जुबलीवाल्यांनी डायमंड जुबली, प्लॅटिनम जुबलीकडे आपला प्रवास सुरू करूया. आणि त्यासाठी आपल्या वैवाहिक जीवनावर परमेश्वराचा आशीर्वाद मागूया. तर आपले हे जीवन, आजचा दिवस खूप मस्त
थांबा. जरा स्माइल